नर्मदे यार या ठिकाणी बघा जो जय सियाराम आश्रम आहे बांद्राबान या ठिकाणावरून दक्षिण तट जो तवा आणि नर्मदाचा संगम आहे या ठिकाणावरून आमच्या आजच्या परिक्रमेची सुरुवात तर या ठिकाणावरून तर आम्ही आता ओंकारेश्वर या ठिकाणाकडे चाललेलो आहे दक्षिण तटावरून नर्मदे हर या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना हा जो मार्ग आहे ना हा नर्मदापुरम जिल्ह्याकडे जायला आहे आणि या ठिकाणी आहे ना आपल्याला आहे ना सर्व आहे ना बागा आहेत फणसाच्या या ठिकाणी बघू शकता हे फणस हे बघा त्या अशा फणसाच्या सर्व बागा एवढे फणसाच्या बागा आहेत ना इथे आंबे आणि फणस हे जे तवा नदी ह्या साईडला तवा नदी आहे इकडून जर पाहिले तर तुम्हाला इथून तवा नदी दिसत असेल त्या ठिकाणावरून आणि याच्याच इकडून जर पाहिली तर नर्मदाजी आहे लगेच म्हणजे दोन्हींच्या मधून हा रस्ता आहे आपल्याला नर्मदापुरम या ठिकाणी जाण्याकडे। आता आम्ही बांद्राबान या ठिकाणी होतो बांद्राबानवरून आम्ही सकाळची जी परिक्रमेची सुरुवात केली तर आम्हाला पुढे नर्मदापुरम या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला रस्त्यामध्ये आहे ना जाता तर आम्हाला डाव्या हाताला जी लागते ती इकडे जी तवा नदी आणि इकडे जे लागते नर्मदाजी आणि ही बांद्राबान या ठिकाणी यांचा संगम होतो आणि त्याच ठिकाणी जाता एवढे सर्व बागा फणसाच्याच बागा लागतात आपल्याला ज्या उजव्या हाताला आणि डाव्या हाताला जाता सर्व आणि त्याच्यामधून आपला रस्ता आहे या ठिकाणी जाण्यासाठी। हा रोड मार्ग आहे किनारा मार्ग पण आहे आणि रोड मार्ग पण आहे दोन्ही मार्गे आपण जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही। नर्मदे यार या ठिकाणी आपण बघू शकता ही आहे ना सहाय्यक नदी आहे जी तवा नदी सगळ्यात मोठी नदी पाहू शकता आपण सगळ्यात मोठी नदी आहे सगळ्यात मोठी या ठिकाणावर नर्मदे यार या ठिकाणी बघा आम्ही आता नर्मदापुरम जिल्ह्यात आहे आणि जिल्ह्यातून नर्मदापुरम घाट या ठिकाणी चाललेलो आहे। हा नर्मदापुरम जिल्हा आहे सिटीमधून चाललेलो आहे या ठिकाणी जर पाहिलं तर हा नर्मदे हा हे बघा या ठिकाणी नर्मदापुरम या घाटावरून आम्ही निघालो आहे आता। नर्मदे या ठिकाणी बघा सैताली घाट जाण्यासाठी मार्केटवाला रोड पकडून आपण सैताली घाट या ठिकाणी चाललेलो आहे। नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे नर्मदापुरम जिल्ह्यात आहे औरंगाबाद जिल्ह्याचं नाव जे नर्मदापुरम MP मध्ये आहे दक्षिण तटावरती आणि याच ठिकाणी आहे ना आपल्याला आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचा हा चौक आहे नर्मदापुरम हा जो चौक आहे या ठिकाणी शिवाजी महाराजांचं MP मध्ये बघा एवढ्या लांब हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी MP हा या ठिकाणी चौराहा आणि आपण जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौक आहे ना त्या चौकातून पुढं चाललो आहे आपण ते नर्मदा मैया किनारी चौकाचं नाव दिलेलं आहे या ठिकाणी आणि महाराजांचं इथंसुद्धा किती वर्चस्व आहे MP मध्ये नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही शेटाणी घाट या ठिकाणी आहे ना आलेलो आहे आता जो नर्मदापुरम जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी शेटाणी घाट आणि या ठिकाणी आम्ही आहे ना आजची दुपारची भोजन प्रसादी घेऊन पुढे निघणारे बरोबर नर्मदा मैया किनारे पवित्र असा घाट आहे ना सगळ्यात मोठा घाट आहे हा नर्मदापुरम जिल्ह्यातला मेन घाट मानला जातो या ठिकाणचा हा शेटाणी घाट या ठिकाणी चाललेलो आहे आता शेटाणी घाट इथं प्राचीन मंदिर पण आहे नर्मदे यार शेटाणी घाट या ठिकाणी बघा हे आहे ना पुराणिक जुनं आहे ना मैयाचं मंदिर आहे हे नर्मदा मैयाचं सगळ्यात जुनं मंदिर आहे या ठिकाणी शेटाणी घाट या ठिकाणी आहे आणि याचं दर्शन घेऊन आम्ही घाटाकडे निघालो नर्मदे या ठिकाणी बघा जगदीश मंदिरावरून आहे ना आपण जो पाहतो ना हे जगदीश मंदिर आहे या ठिकाणावरून किती सुंदर असं नर्मदा मैयाचं रूप आहे आणि आपण नागेश्वर मंदिर आहे या ठिकाणी चाललेलो आहे सुंदर मंदिर आहे सुंदर रूप आहे या ठिकाणी कशी सुंदर असं दिसते नर्मदे चिमणी नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना डोंगरगाववरून नर्मदापुरमवरून आल्याच्या नंतर डोंगरगाववरून डोंगरेश्वर महादेव मंदिर आहे हे श्री नर्मदा मैया किनारी आहे। ओम नमः शिवाय नर्मदे हर
या ठिकाणी आपण नर्मदा मायाचं दर्शन पण घेऊ शकता. डोंगरगाववरून आम्ही आहे ना पुढे रनाल या ठिकाणी चाललेलो आहे. रनाल डोंगरगाववरून रनाल या ठिकाणी चाललेलो आहे. तर आम्हाला आहे ना नर्मदा माया किनारा डोंगरगाववरूनच किनाऱ्याने यावं लागतं आपल्याला, कारण मध्ये आहे ना या ठिकाणी आहे ना आपल्याला रेल्वेचा ब्रिज वगैरे हे ते लागतं, तिथून येऊ शकत नाही आपण या ठिकाणी. आपल्याला डोंगरगावशिवाय चान्स नाही. आणि आपण नर्मदापुरमवरून डोंगरगावकडे आल्याच्या नंतर आपल्याला रनाल या ठिकाणी जाण्यासाठी नर्मदा मैया किनारा पकडावा लागतो आणि किनाऱ्यामार्गेच आपल्याला जावं लागतं रनाल या ठिकाणी. जो किनाऱ्यामार्गे परिक्रमा करतो त्याने किनाऱ्यामार्गे येण्यासाठी डोंगरगाव या ठिकाणी, तर मी किनाऱ्यामार्गे करतो, मला डोंगरगाव या ठिकाणी येऊन किनारा पकडावा लागतो. नर्मदा परिक्रमा मार्ग या ठिकाणी नर्मदे